नमस्कार बाळांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक मेन कारण आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. ते म्हणतायत आम्ही ओपन मधनं रजिस्ट्रेशन करू का. आता हा मॅक्सिमम कोणाचा प्रॉब्लेम आहे? कास्ट व्हॅलिडिटीचा, एसईबीसीचा. हा, आणि काही जे कुणबी दाखले आहेत म्हणजे जे ओबीसी मध्ये आहेत त्यांचा, आणि मग बाकीच्या कास्ट बद्दल थोडेफार इश्यू आहेत. पण मॅक्सिमम एसईबीसीचाच मोठा प्रॉब्लेम आहे. पण आपण ओव्हरऑल सगळ्यांसाठी आपण विचार करू की बाबा ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे त्यांनी काय करावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी का नाही. का जे बाकीच्या कास्ट बद्दल बोलतोय सुरुवातीला मी, की कुठेतरी इश्यू झालेत किंवा आजोबांचे किंवा 1950च्या अगोदर, 1962, 1967च्या अगोदरचे पुरावे नाहीत किंवा काहीतरी अडचणी आहेत, त्यांनी ती पहिला अडचण चेक करा व्यवस्थितपणे. आणि जर ती सॉल्व्ह होत असेल एक तिसऱ्या राऊंड पर्यंत, तर त्यांनी ती सॉल्व्ह करून ती मिळत असेल तर तुम्ही अप्लाय करा तुमच्या कास्टनुसार. हा झाला बाकीच्या कास्टचा. मराठा, कुणबी मराठा वगैरे जे काय आहेत ओबीसी मध्ये येत आहेत त्यांच्यासाठी पण हीच कंडिशन असेल की इश्यू जर सॉल्व्ह होत असेल टेक्निकली बघून 1 महिन्यामध्ये जर मिळत असेल व्हॅलिडिटी तर बिंदास्त घ्या. सगळ्यात मोठी अडचण ती एसईबीसी वाल्यांची आहे. माझ्याकडे तर अजून एकही विद्यार्थी मी पाहिलेला नाही आहे की ज्याच्याकडं मराठा कास्ट सर्टिफिकेट आहे, एनसीएल आहे आणि बरोबर व्हॅलिडिटी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे जुना फॉर्मॅट, नवीन फॉर्मॅट कशाचा आहे, कास्ट सर्टिफिकेटचा आणि नॉन क्रिमिलियरचा. व्हॅलिडिटी असणारं सर्टिफिकेट मी तर अजून पाहिलेलं नाही. आता मुलं 14 जुलैला कळालंय त्यांना की काढायचे आहेत. आता मग फार्मसीवाली जरा खुश झालेत का बाबा, अगोदर कळालं ते आतापासूनच पळायला लागलेत. इंजिनिअरिंग वाले अडकल्यात. जे पोस्ट ग्रॅज्युएशन एमसीए वगैरे झालेत त्यांचं तर त्यांनी ओपन मध्येच अप्लाय केला कारण त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती. खूप मोठा इश्यू आता एसईबीसीचा चालू झालाय. आता हा इश्यू थोडासा बाहेर यायला लागलाय, पण म्हणावा त्या पद्धतीनं हा पोचत नाहीये लोकांपर्यंत. मग तो विषय आपण वेगळा मांडू तिकडं. पण आता ज्यांच्याकडे डाऊट आहे, मी सांगेन की ओपन रजिस्ट्रेशनला गेला तर तुमचं कास्टचं जे काय रिझर्वेशन होतं ते गेलं. आणि ओपनच्या सीट राहतील किती आज महाराष्ट्रात? जर 60 जागा असतील तर 40% रिझर्वेशन राहिलंय, म्हणजे 24 सीट्स आहेत. पण ह्या 24 सीट्स बाळांनो कुठं आहेत? गव्हर्नमेंट कॉलेजांच्या 60 जागांसाठी. प्रायव्हेट मध्ये एक्स्ट्रा 20% कोटा कुणाला जातोय? मॅनेजमेंट सीटला. म्हणजे 48 सीटच राहिल्या टोटल. त्यातले 40% राहतील म्हणजे किती सीट्स आहेत? 19 सीट्स राहतात. ह्या 19 मध्ये आणि रिझर्वेशन आहे बाळांनो. मग ते कुठलं फिजिकली हँडिकॅपचा असेल, ऑर्फन असेल, कुठली सीट राहणार आहे, किंवा डिफेन्सचा कोटा राहणार आहे, ह्यात आणि त्यात कटिंग आहे. पण मी ते सगळं विचारात घेत नाही. आता गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किती हो, हा प्रश्न 24 सीटसाठी. राहिला काय? 19 सीटचा प्रश्न. 19 सीट्स मध्ये तुम्ही बसताय, बिंदास टाकून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय अगोदर, ओपन सीट म्हणजे काय, ओपन कास्ट आहेत त्यांना नाही आहेत. ओपन टू ऑल कास्ट वाली पण मार्क मध्ये मेरिट मध्ये बसत असतील तर त्या सीट घेतात. मागचा 1-2 व्हिडिओ आहे, चेक करा की रिझर्वेशन किंवा कास्ट हे मिळणं कसं असतं. म्हणजे सीट अलॉटमेंट ओपन म्हणजे ओपन टू ऑल, कास्ट वाले विद्यार्थी पण ही सीट घेऊ शकतात. समजा कास्टच्या सीट 6 आहेत आणि त्याच कास्टचे काही विद्यार्थी 4 हुशार आले तर ते 24 मधल्या सीट घेतल्या आणि त्या कास्टच्या 6 सीट आहेत पण त्या पण तिथंच राहणार आहेत, त्या कमी होणार नाही आहेत. त्यामुळे ओपन टू ऑल असतात. हा, तुम्हाला जायचं आहे बिंदास चला. तुम्ही म्हणाल आमच्याकडे पर्याय कुठं राहिलाय हो. हे एसईबीसी वाले जे आहेत, मराठा आहेत, त्यांनी होप सोडलेले आहेत. खूप रडायच्या घाईला आलेत, रडायला लागलेत, पैसे ओतायला लागलेत, सगळं करायला लागलेत, पण गॅरंटी नाही आहे व्हॅलिडिटीची. ते काय करायला लागलेत, आपल्या होप सोडतायत. सर नाही, काहीतरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओपनला अप्लाय केलाय. आता प्रत्येकाचं त्यांच्या कास्टनुसार रिझर्वेशन आहे, त्यांचे हक्क आहेत, त्यांना मिळालं पाहिजे. ह्यात दुमत काहीच नाही आहे. ज्यांची कास्ट आहे त्यांच्या कास्टला जे काही रिझर्वेशन आहे, मग ते ओबीसी असतील, एससी असतील, एसटी, हे त्यांना मिळालंच पाहिजे. ते कारण गव्हर्नमेंट कडून मिळालेलं आहे. मग एसईबीसी वाल्यांनी होप सोडली की आम्हाला मिळणार नाही. मग मी म्हणेन आता आश्वासन तर मी देण्यात अर्थ नाही आहे की होईल, मिळेल. आता हे काय मला माहित नाही आहे, पण मी एक प्रॅक्टिकल गोष्ट लॉजिकवर बोलतो. कारण नेहमी आपण लॉजिकवर बोलणार, कारण आश्वासन देण्यात अर्थ नाही. कारण आश्वासन घेऊन काय अर्थ होईल माहित नाही आहे की काय होईल पुढं. सिंपल मी काय म्हणतोय, सोमवारपर्यंत वाट बघा. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे
अजून जे कास्ट सर्टिफिकेटसाठी लढायला लागलेत, कास्ट नॉन क्रिमिनलसाठी लढायला लागलेत, त्यांच्याकडे चूक झाली ती, कारण त्यांनी हे आधी काढायला पाहिजे होतं. आधी सांगितलेलं गव्हर्नमेंट असू दे किंवा कोणी की कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे मराठ्यांना तर SC/BC कास्टसाठी. मग ही त्यांची चूक आहे की त्यांनी काढलं नव्हतं. ह्यात काय विनाकारण डिफेंड करण्यात काय अर्थ नाहीये. व्हॅलिडिटीचा मुद्दा उठलाय 14 जुलैला. मग त्यांनी सोमवारपर्यंत वाट बघा, सोमवार संध्याकाळपर्यंत गव्हर्नमेंट काय करतं. आता ह्यात एकच होप आहे, ना कुठला अधिकारी काय करणार आहेत, ना कॉलेज इंजिनिअरिंग वाले काय करणार आहेत, कारण त्यांच्या हातात कुठं आहे, ते नियम पाळणार आहेत. हे आहे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये. तिथं सोमवारपर्यंत काय होतं बघा, सोमवारी काय नोटिफिकेशन आहे. उद्या शनिवारी पण चालू असेल, 3 दिवस आहेत. नसेल तर सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ओपन मधनं तर करा. कारण मी तर काय सांगणार आहे, ओपन मध्ये करा किंवा नाही करा, कारण तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. काही मुलांच्याकडे आता टोकन आलेत, 3 ते 4 दिवस जे पळायला लागल्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री 10-11 वाजता येतात. त्या वेबसाईटने एक टन्नू आणलाय की त्या वेबसाईट सर्व्हर डाऊन पडायला लागल्यात. मग हे सगळं आहे, त्या मुलांच्याकडे टोकन आहेत, त्यांनी आता ऍप्लिकेशन केले आणि ते ह्या होपवर आता आहेत की त्यांच्याकडे पर्याय की 3rd राऊंडच्या आतमध्ये त्यांना मिळालं पाहिजे. आता आपण बऱ्याच गोष्टी ह्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवतोय की ह्या गोष्टी करायला पाहिजेत. राजकीय लोकांपर्यंत पोहोचवा, कारण तेच हे काम करू शकतात. पुढे ढकलणं असेल किंवा वेळ देणं असेल. मग त्यासाठी सांगतो की ओपन मध्ये अप्लाय करायच्या अगोदर शांत 2-3 दिवस थांबा. काय सोमवार संध्याकाळपर्यंत होतंय बघा, आणि तरी पण तुम्हाला नाहीच वाटत काय होणार आहे तर बिंदास तुम्हाला वाटतंय ओपन मध्ये अप्लाय करायचंय, करून टाका. ठीक आहे. कारण थांबायचं की नाही थांबायचं, किती दिवस थांबायचं हा प्रश्न आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तोच ऑप्शन आहे. डेट्स वाढतील पुढं की नाही वाढतील हे माहित नाही, हे पण 2-3 दिवसात निर्णय होतील. जसा जसा हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचेल तसं ते वाढेल. त्यामुळे सोमवारपर्यंत थांबा, तुमच्याकडे व्हॅलिडिटीचं काहीतरी क्लिअर होते काय बघा, आणि मग तुम्ही ओपनला जायचं असेल तर निर्णय घ्या आणि चला. नसेल तुमची कामं झाली, डेट वाढली तर तुम्ही आहे असं चला. आता हे SC/BC आणि थोडंसं कुणबी दाखल्याचा इश्यू आहे. बाकीच्या सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांच्याकडे त्यांची व्हॅलिडिटी आहे, आणि काही जणांचे 1% असेल की ते थांबलेत. काही मेसेज आले की आमचा हा इश्यू आहे, तो इश्यू आहे. मग ते काय होते की नाही होते ती क्लिअर करतील. पण ह्या 2 कास्टसाठी आहे, ह्या 2 कास्टचे इश्यूज आहेत, ते सोमवारपर्यंत पाहता येतील. काय अपडेट्स येतात आणि त्याच्या अपडेट्सनुसार तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ओपनला जायचं आहे की आहे असं तुमच्या कास्टनं जायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.